हॅलो, टोटो नॉलेज क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज घेऊन आलेले नदीवरील प्रश्न जे 5 आणि 6 तारखेला म्हणजे नदीवरील जे क्वेश्चन आलेले तर त्या हिशोबाच्या माध्यमातून मी या व्हिडिओच्या माध्यमातून नदीवरील जेवढेही क्वेश्चन आहेत ते तेवढे क्वेश्चन मी कव्हर केलेले आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर टेलिग्रामला जॉईन व्हा आणि याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर चला बघूया नदीवरील क्वेश्चन. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन जे विचारले तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 100% तुम्हाला लाभ होईल. तर बघूया पहिला क्वेश्चन. तर गंगा नदीचा उगम हा गंगोत्रीमध्ये झालेला आहे आणि त्याची लांबी किती ती म्हणजे 2510 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे. आणि ती नदी म्हणजे बंगालच्या उपसागरास आणि बांगलादेशात चंदीपूरजवळ हे मिळत असते. आणि गंगा नदीची उपनदी कोणती ती म्हणजे रामगंगा. तर पुढचा प्रश्न आहे यमुना नदी. तर यमुना नदीची जो उगम आहे तो यमुनेत्री या ठिकाणी झालेला आहे. त्याची जी लांबी ती म्हणजे 1435 इतकी आहे आणि ती गंगा नदीस अलाहाबाद इथे मिळते. आणि त्याची उपनदी कोणती आहे ती म्हणजे चंबळ, बेटवा, केन आणि सिंधू. तर पुढचा क्वेश्चन आहे ती म्हणजे घाघरा नदी. तर घाघरा नदी ही गंगोत्रीस पूर्व लांबी ही 912 किलोमीटर आहे. ती गंगा नदीस हे मिळत असते आणि त्याची जी उपनदी आहे घाघरा नदीची ती म्हणजे शारदा आणि राप्ती. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोमती नदी. तर ती म्हणजे त्याचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ते म्हणजे पिलीभीत जवळ आणि त्याची लांबी ही 800 किलोमीटर आहे. ती गंगा नदीस हे मिळत असते आणि त्याची उपनदी कोणती आहे ती म्हणजे साई. पुढचा प्रश्न आहे ती म्हणजे शोण नदी. तर शोण नदी ही पूर्व मध्य या ठिकाणी त्याचा उगम पावते आणि त्याची लांबी म्हणजे 760 इतकी आहे आणि ते कुठे मिळत असते ती म्हणजे गंगा नदीला मिळते आणि साई ही तिची उपनदी आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे गंडक नदी. तर मध्य प्रदेश, हिमालय, नेपाळ या ठिकाणी त्याचा उगम पावलेला आहे आणि 675 इतकी तिची लांबी आहे आणि ती गंगा नदीस पाटण्याजवळ हे मिळत असते. आणि तिची गंडक नदीची उपनदी कोणती ती म्हणजे त्रिशूला ही आहे. तर पुढचा प्रश्न आहे कोसी नदी. तर कोसी नदी ही पूर्व नेपाळ या ठिकाणी त्याचा उगम आहे आणि 730 किलोमीटर इतका ती लांबी आहे आणि गंगा नदीशी मिळत असते आणि त्याची जी उपनदी ती म्हणजे अरुण, घुगरी आणि तांबर ही तिची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे कोसी नदी. तर कोसी नदी ही पूर्व नेपाळ या ठिकाणी उगम पावत असते. त्याची जी लांबी आहे ती म्हणजे 730 किलोमीटर इतकी आहे आणि ती गंगा नदीला ही मिळत असते आणि त्याची जी कोसी ही नदी जी आहे ती कोसी नदीची उपनदी कोणती ती म्हणजे अरुण, घुगरी आणि तांबर. तर पुढचा प्रश्न आहे दामोदर नदी. तर दामोदर नदी ही तोरी, छोटा नागपूर पठार या ठिकाणी उगम पावते. त्याची जी दामोदर नदीची जी लांबी ती म्हणजे 541 किलोमीटर इतकी आहे आणि ती हुगळी नदीस मिळत असते आणि तिची जी उपनदी आहे ती दामोदर नदीची ती म्हणजे गोनिया, बाराकर, कोनार ही तिची उपनदी आहे. तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्रह्मपुत्रा. तर ब्रह्मपुत्रा नदी ही मानस सरोवर, चबळ, तिबेट या ठिकाणी उगम पावते. त्याची जी लांबी ती म्हणजे 2900 इतकी आहे आणि भारतात 885 इतकी आहे. ती गंगा नदीस बांगलादेशमध्ये ही मिळत असते. त्याचप्रमाणे लोहित, मानस, दिबांग, चंपावली, सुबानसिरी, तिस्सा आणि कोपिली ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. तर पुढचा प्रश्न आहे सिंधू नदी. तर सिंधू नदीचा उगम हा मानस सरोवर जवळ तिबेट या ठिकाणी त्याच्या सिंधू नदीचा उगम पावते आणि तिची जी लांबी जी आहे ती म्हणजे 2900 किलोमीटर इतकी आहे आणि भारतामध्ये 709 किलोमीटर इतकी आहे. तर सिंधू नदी ही अरबी समुद्राला मिळत असते आणि झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि दास त्याचप्रमाणे बियास आणि जस्कर ही त्याची सिंधू नदीची उपनदी आहेत. तर पुढचा प्रश्न आहे झेलम नदी. तर झेलम नदीचा उगम हा पीर पंजाल टेकड्या या ठिकाणी आणि मध्य वैरीनाग आणि त्याची जी लांबी ती म्हणजे 725 किलोमीटर इतकी आहे आणि ती सिंधू नदीला मिळत असते आणि त्याची उपनदी कोणती ती म्हणजे किशनगंगा आणि पुंछ ही झेलम नदीची उपनदी आहेत.
तर पुढचा प्रश्न आहे चिनाब. तर चिनाब नदीचा उगम हा हिमालय पर्वत हिमाचल प्रदेश या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची जी चिनाब नदीची जी लांबी ती म्हणजे 960 किलोमीटर इतकी आहे आणि ती सिंधू नदीलाही मिळत असते. आणि चिनाब नदीची उपनद्या कोणत्या आहेत ते म्हणजे उनियार, लिडारकोल, मारुद्वान, बुतना हे तिची चिनाब नदीचे उपनदी आहेत. तर पुढचा प्रश्न आहे म्हणजे रावी नदी. तर रावी नदी ही कुलू टेकड्यामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी त्याचा उगम पावलेला आहे आणि 725 किलोमीटर इतकी त्याची लांबी आहे आणि ती सिंधू नदीलाही मिळत असते आणि त्याची उपनदी कोणती आहे ती म्हणजे दीघ. पुढचा प्रश्न आहे बियास नदी. तर बियास नदी ही कुलू टेकड्यामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी मिळते. त्याची जी लांबी जी ती म्हणजे 470 किलोमीटर इतकी आहे आणि ती सतलज नदीला मिळत असते तर तिची उपनदी नई आहे. पुढचा प्रश्न आहे सतलज नदी. सतलज नदी ही राकस सरोवर तिबेट या ठिकाणी उगम पावते आणि तिची जी लांबी जी ती म्हणजे 1360 किलोमीटर इतकी आहे. तर सिंधू नदीस अरबी समुद्राला ही मिळत असते. तर बियास ही सतलज नदीची उपनदी आहे. नर्मदा नदी. तर नर्मदा नदी ही गुजरातची सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते आणि त्याचप्रमाणे त्याचा जो उगम जे आहे तो म्हणजे अमरकंटक जिल्हा शहाडोल आणि मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे आणि तिची जी लांबी जी ती म्हणजे 1310 किलोमीटर इतकी आहे आणि तिची जी उपनदी आहे तर ती म्हणजे हिरण, शेर, बंजार आणि शक्कर ही तिची उपनदी आहे. तर पुढचा प्रश्न आहे ती म्हणजे तापी नदी. तर तापी नदी ही मुलताई जिल्हा बैतूल आणि मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावत असते आणि त्याची जी लांबी जी आहे ती म्हणजे 702 किलोमीटर इतकी आहे आणि तापी नदी ही अरब समुद्राला ही मिळत असते आणि तिची जी उपनद्या ज्या आहेत ते म्हणजे पूर्णा, गिरणा, पांजरा, वागूर आणि बोरी ही तापी नदीची उपनदी आहेत. पुढचा प्रश्न आहे ती म्हणजे साबरमती नदी. ती अरवली पर्वतास उगम पावत असते. त्याची जी लांबी ती म्हणजे 415 किलोमीटर इतकी आहे आणि अरबी समुद्राला ही मिळत असते. त्याचप्रमाणे हातमती, माजम, मेस्रो ही त्याचे उपनदी आहेत. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे चंबळ नदी. तर चंबळ नदीची उगम जो आहे तो म्हणजे जानापाव डोंगर मध्य प्रदेश या ठिकाणी पावतो आणि 1040 किलोमीटर ही चंबळ नदीची लांबी आहे आणि यमुना नदीशी मिळत असते आणि चंबळ नदीची उपनद्या कोणत्या ते म्हणजे आणि पार्वती. पुढचा प्रश्न आहे महानदी. तर महानदीचा उगम हा सिहाव जिल्हा रायपूर मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावत असतो आणि त्याची जी लांबी जी आहे ती म्हणजे 858 किलोमीटर इतकी आहे आणि ती बंगालच्या उपसागरात ओरिसामध्ये हे मिळत असते आणि तिची जी उपनदी ती म्हणजे सेवनाथ, ओंग, पैरी आणि तेल ही त्याचे उपनदी आहेत. तर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोदावरी. तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची जी लांबी ती म्हणजे 1498 इतकी त्याची लांबी आहे आणि ती बंगालच्या उपसागरात ही मिळत असते आणि तिची जी उपनदी आहे ती म्हणजे सिंधफणा, दुधना, पूर्णा, पैनगंगा आणि त्याचप्रमाणे प्राणहिता आणि वर्धा हे त्याचे उपनद्या आहेत आणि ती आंध्र प्रदेशामध्ये मिळत असते. तर आंध्र प्रदेशामध्ये जर मिळली तर त्याची जी उपनद्या आहेत तर ते म्हणजे कोणते ते म्हणजे इंद्रावती, काळवा, दारणा आणि मांजरा. पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदी. तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र या ठिकाणी उगम पावतो आणि त्याची जी लांबी जी आहे ती म्हणजे 1280 किलोमीटर इतकी आहे आणि ती बंगालच्या उपसागराशी मिळत असते आणि त्याची उपनद्या कोणकोणत्या आहेत ते म्हणजे कृष्णा नदीच्या ते म्हणजे कोयना, वारणा, वेना, भीमा, पंचगंगा आणि जी तुंगभद्रा जी आहे ती आंध्र प्रदेशामध्ये हे आहे आणि त्याची जे कृष्णा नदीची तुंगभद्रा ही उपनदी आहे आणि त्याचप्रमाणे हे 1, 2, 3, 4 आणि 5 ही म्हणजे कोयना, वारणा, वेना आणि भीमा आणि पंचगंगा ही उपनद्या आहेत. तर पुढचा प्रश्न आहे ती म्हणजे भीमा नदी. तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर जिल्हा पुणे आणि महाराष्ट्र या ठिकाणी उगम पावतो आणि त्याची जी लांबी ती म्हणजे 867 किलोमीटर इतकी आहे आणि ती कृष्णा नदीशी मिळत असते. तर ते भीमा नदीच्या जे उपनद्या आहेत ते म्हणजे इंद्रायणी, मुळा, गोड, नीरा, भामा, सीना आणि मान. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कावेरी नदी. तर कावेरी नदी ही
ब्रह्मगिरी जिल्हा कुर्ग कर्नाटक या ठिकाणी उगम पावते आणि त्याची जी लांबी आहे ती म्हणजे 760 किलोमीटर इतकी आहे आणि ती बंगालच्या उपसागराशी मिळत असे. तर कावेरी नदीच्या उपनद्या ते म्हणजे सुवर्णवती, कर्णावती, भवानी, नोईल हे आहेत. प्रश्न आहे तुंगभद्रा नदी तर गंगामूळ कर्नाटक या ठिकाणी त्याचा उगम पावते. तर त्याची जी लांबी ती म्हणजे 640 किलोमीटर इतकी आहे आणि ती कृष्णा नदीशी मिळत असते. तर तिची जी उपनदी आहे ती म्हणजे वेदवती, हरिद्रा, कुमुदवती आणि वरद इतके त्याचे उपनद्या आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे मी ही नद्यावरील क्वेश्चन घेऊन आलेले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.